पाप आपलं निघून जातं. कुठे? गंगेच्या पाण्यामध्ये, चंद्रभागेच्या भीमी नदीच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर आपलं पाप निघून जातं स्नान केल्यानंतर. पण ती सुद्धा दूषित करून टाकली. कोणी? आम्ही पाहिलं महाराज, स्नान करायला गेलो आम्ही 7 दिवस 5 दिवस स्नान केलं आम्ही तिथं. काय योग होता? चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन आणि कथेचं श्रवण आमच्याकडून घडलं. पण स्नान करत असताना ज्या वेळेला पहिल्यांदा मी स्नान करण्याकरता गेलो, तिथं पहिल्या दिवशी गेलो स्नान करायला. स्नान करायला गेल्यानंतर महाराज तिथं अनेक लोक स्नान करण्याकरता आले होते. काही जण पाण्यात शिरले आणि वाय वाय करायला. कुठं? तिथंच पाण्यामध्ये वाय वाय करायला लागले, बेडके टाकायला लागले. खूप विचित्र अवस्था मी पाहिली तिथं पाण्यामध्ये. आम्ही स्नान करत असताना सूर्य भगवंत आरती देत असताना अशी ओंजळ केली, त्याच्यात आला. आता काय देवाला पावणार आहे आमचं अर्धे. अशी अवस्था झाली. मला तीर्थक्षेत्र, पवित्र नद्या या अशुद्ध करून टाकल्यात आपण. नारदजी सांगायला लागले सनकादेवा मुनींना, मी तीर्थक्षेत्रावरती गेलो, तिथंही मला समाधान प्राप्त झालं नाही. त्याच्यानंतर मी विचार केला, चला साधूच्या संगतीमध्ये जावं. या कलीमध्ये साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तरी मला समाधान प्राप्त होईल असा मी विचार केला. आणि ज्या ज्या वेळेला मी साधूच्या संगतीमध्ये गेलो, तिथं असं झालं, एका साधूच्या आश्रमात मी प्रवेश करणार होतो. त्या साधूच्या आश्रमाच्या बाहेर बोर्ड होता, शांती ब्रह्म आश्रम. पण त्या आश्रमाच्या बाहेर जाऊन मी उभा राहिलो, आतमध्ये प्रवेश करणार एवढ्यामध्ये त्या साधूंचे भांडण मला ऐकायला मिळाले. नाव काय? शांती. आणि बाहेरच दरवाजापर्यंत त्यांच्या भांडणाचा आवाज मला आला. मी विचार केला, या साधूच्या आश्रमात नको, दुसऱ्या साधूच्या आश्रमात जाऊ आपण. मी दुसऱ्या साधूच्या आश्रमामध्ये जायला निघालो. त्या साधूच्या आश्रमाच्या बाहेर एक बोर्ड होता, ब्रह्मचर्य आश्रम. त्या साधूच्या आश्रमामध्ये मी प्रवेश करणार एवढ्यामध्ये त्या साधू महाराजांचा सगळाच परिवार बाहेर आला. कोणाचा? साधूचा. साधूच्या बायका, साधूचे मुलं. कोणत्या? ज्या साधूच्या आश्रमाच्या बाहेर लिहिलं होतं ब्रह्मचर्य. नारदजी म्हणले, तिथंही मी थांबलो नाही. मी विचार केला, इथंही मला समाधान प्राप्त झालं नाही, मग मी काय करू आता? चला, मी विचार केला, ज्या भूमीवरती माझे भगवंत रांगले त्या भूमीवरती जावं. पण जात असताना परत माझ्या मनामध्ये विचार आला, चला तीर्थक्षेत्रावरती गेलो, तिथेही सुख प्राप्त झालं नाही. साधूच्या संगतीमध्ये तिथेही सुख प्राप्त झालं नाही. मग चला ना संसारिक लोकांमध्ये आपण जावं. संसारिक लोकांमध्ये आल्यानंतर नारदजीने सांगितलं, ज्यावेळेला संसारिक लोकांकडे मी दृष्टी टाकली त्यावेळेला त्यांच्या संसारामध्ये मला असं पाहायला भेटलं की घराघरामध्ये स्त्रियांची सत्ता झाली. घराघरामध्ये, मी नाही बरं का सांगत, भागवतात सांगितलंय, घराघरामध्ये माऊलींची सत्ता आहे. पूर्वी असं असायचं, एखादा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल, समजा एखादी गाडी घ्यायची किंवा महत्वाचा निर्णय एखादा घ्यायचा आहे, लग्न जमवायचे, पाहुणे पाहायला येणार आहेत, विविध प्रकारच्या चर्चा सल्ला मसलत जर करायचे असेल तर पूर्वी आपण आपल्या थोरल्या माणसांचा, मोठ्या माणसांचा, आई वडिलांचा, आजी आजोबांचा विचार घ्यायचो. पण आता या भागवतात सांगितले, आता विचार घेतला जातो. आता सल्ला मसलत होते, पण कोणाचा विचार घेतला जातो? शालको बुद्धिदायका. हा, कोणाचा निर्णय घेतात? शालको. शालको म्हणजे साला, बर का तुमच्या भाषेत. शालको म्हणजे साला. साला म्हणजे कोण? बायकोचा. त्याला विचारलं जातं अगोदर, आम्ही असं करणार आहे, आम्ही 4 व्हीलर आणणार आहोत, तुम्ही या. आम्ही 4 व्हीलर कोणती घ्यावी? 7 सीटर का काढावी? अशी सल्ला मसलत होते आता. पण कोणाशी? तर शालको बुद्धिदायका. कारण त्याला बुद्धी. आमच्या घरच्यांना काय कळत, आईला काय कळत, बापाला काय कळत, आणि पत्नी म्हणते पतीला, तुम्हाला काय कळत? सगे भाई को
बुरा बोले